नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्समध्ये स्वागत आहे. खूप जणांची इच्छा होती आपला देव बकासूर हा मैदानात दिसत नाही, तर त्याची गोठ्यावर जाऊन तरी त्याचं सर्वांना दर्शन घडवा असे कमिट्यात होत्या. तर आपण आज त्या देव बकासूरच्या गोठ्यावर आलेलो आहे आणि आपला देव आराम करतोय. आपल्यासोबत मामा आहेत. तर मामांकडनं जाणून घेऊयात की देव बकासूरला आपला किती दिवसाचा आराम असणार आहे. मामा नमस्ते. नमस्कार, जय शिवराय. काय सांगायला खूप फॅन फॉलोअरची इच्छा होती की कधी दिसणार आहे काय. सांगता येत ना आता. बघू काढायचं प्लॅन चाललाय, पण कसं आहे, आपण एक दिवस आधी सांगणार बकास पॅन्टसाठी बकास मैदान काय नाही. काही काय तर बाईक घेते बकासूर येणार आहे, फेक अफवा पसरतात. त्यांना एकच म्हणजे तुम्ही फेक अफवा नका पसरू. त्या म्हणून तुम्ही काही करू नका. काही लोक लांब लांबून बकासूर येणार म्हणून लोक लांब लावून मैदान देतात. त्यासाठी कोणी फेक अकाउंट बसून की बकासूर येणार आहे हे असं करू नका. काय सांगायला म्हणजे जी अफवा पसरवली जाते त्याविषयी काय सांगाल. म्हणजे सोशल मीडिया पण पूर्ण म्हणजे बॅनर पण पडायला लागलेले आहेत की हा हा पायरा आहे या दिवशी पाळणार आहे म्हणून. आता पायऱ्या काय आता सगळ्याला माहितीच होतं, एक दिवस आधी चिठ्ठ्या निघतात, त्यात पायऱ्या करायचं नाव पियाचं, त्याच्यामुळं नियमावली भारीची आहे. पण याचं तुम्ही सांगतो की काय आहे, हे आताच्या क्षेत्रात एवढ्या 2-3 महिन्यात जे झाले, आता सगळ्यांनी एक मिळून राहावं फक्त एवढंच माहिती आहे. कारण तर आपले बैलगाडी क्षेत्र ज्या माणसांनी चालू केलंय, अशा माणसाला लोकांनी कमेंट केल्या भरपूर. असं करू नाही, त्या देव माणसांनी त्याचे काय घरचं नाही काय त्याच्या घरी असं नाही. त्या देव माणसांनी क्षेत्र चालू केलं त्या माणसाला तुम्ही आज बोलताय. असं बोलू नये, काय बोलायसारखं भरपूर आहे, पण आपण कधी कुणाला नाव ठेवत नाही आणि कुणाचं वैयक्तिक नाव घेत नाही. नाव घेऊन ते बोलू शकतो आपण, पण आपल्याला कोणाला दुखवायचं नाही म्हणून आपण नाव घेत नाही. पण त्या देव माणसाला तुम्ही एवढं हे करता, ते चुकीचं आहे पूर्णपणे. आणि त्या देव माणसामुळेच बकासूर सगळ्यांना कळाला. नाही, आता बकासूर त्या माणसाने 14 वर्ष वनवास नसता आता मला माहिती आहे, आणि त्यावेळेस मी होतो लहानपण, मला सगळं कळायचं. आणि त्यावेळेस आम्ही इकडे 4 बैली चाकण बिकन साईडला जायचो. त्यावेळेस त्यांच्या संग त्यांची टीम असायची, 8-9-10-12 जण असेल ती, की त्यांनी चालू काढायला प्रयत्न केले. आपल्याला काय एवढी नावं माहीत नाही, पण माननीय आबा यांचं नाव आपल्याला माहिती. त्या माणसाने दिल्लीला जाऊन गेले, त्यांच्या घरी एवढी प्रॉपर्टी असून पण आपल्या गोरगरिबासाठी हे क्षेत्र चालू करायला ते दिल्लीला 2-2-3 दिवस राहायचे. का केलं त्यांनी? आपल्यासाठीच केलं. आणि त्यांच्यामुळे बकासूर का महाराष्ट्राला, कोण बकासूर आहे, कोण संतोष सावंत, कोण मोहित डुमाळे, कोण वैभव आहे, नाहीतर काय कळालं असतं बाई बकासूर हा. आणि त्या महाराष्ट्रांनी चालू केलं म्हणून आपल्या 14 देशात बकासूर आहे, आणि त्याला देवाची उपमा दिली. आणि त्याच देवाला चालू केलं तुम्ही, त्याच देवा माणसाने चालू केलं त्या माननीय आबा शेवाळे यांना तुम्ही कमेंट करून काही बोलता, फोन करता. हे क्षेत्र 18 पगड जातीचं आहे. आपलं मिळून सुद्धा बाकीच्या क्षेत्रात तुम्ही बघताय काय झालं, बैलगाड्या क्षेत्रात तरी असं करू नये, अर्जित होत राहते. काय सांगायला म्हणजे आत्ता जे 18 तारखेचं जे मैदान येतंय त्याच्यात पळताना दिसणार आहे का किंवा काय. नाही नाही, बैल काय आता आपण 18 तारखेला बैल पावला तरी आपण पावला असता. पण कसं होते, आम्ही त्याला जरा विश्रांती दिली, कारण आतापर्यंत 5 वर्ष पाहिला तो, कधी विश्रांती दिली नाही त्याला. 2 दिवसाच्या गॅपवर पावलाय. आणि आताही पावलाय काय, तो आजारी बिजारी असं काहीच नाही. पण माझ्या मनाला वाटलं हे बैलगाडी क्षेत्र बैल तुम्ही 2-3 महिने काय चालले, त्याच्यामुळे आपण जरा थोडा विश्रांती दिली त्याला. काढायच्या वेळेस मी आवरून सांगा या दिवशी बैल पाहणार आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना म्हणजे कळणार आहे आदल्या दिवशी जे मैदान असेल. कृपया अफवा वगैरे काय पसरू नका किंवा काय. मोहिल शेठचा बड्डे झाला तर नवीन खरेदी केली त्याविषयी काय सांगा. हो, आम्ही नवीन खरेदी केली एक जालन्या साईडचं एक मित्र म्हणजे बकासूर प्रेमीचे. त्यांनी मला मागे फोन केला होता, एक वासरू घेऊन जा, पण त्यावेळेस मी गेलो नाही. आता मुंबईला गेलो पाया पडाय, त्यावेळेस मामा या म्हणजे आमच्या जवळ, मी तिथून आम्ही गेलो. त्यांनी मोहितच्या बड्डेचे म्हणले मामा तुम्हाला घ्या, काय द्यायचे ते पैसे द्या म्हणले. तर देऊ की नका, बकासूरच्या देवासंग आम्हाला तुम्हाला तुमच्या नावाने एक वासरू द्यायचे. त्या माणसाला आमचा काय व्यवहार झालाय ते त्यांना पटलं, आम्हाला पटलं, आम्ही देऊन टाकलं ते. म्हणजे ते घेत बी नव्हते, पण आम्ही देऊन टाकला. कसं शेवट किती गेलं तरी माणसं मत बकासूरला प्रेम करतात, पण त्यांच्यासाठी आपण असं करीत नाही. काय त्यांना सांगाल म्हणजे हे गिफ्ट मोहिल शेठला पण माहीत नव्हतं. नव्हतं नव्हतं. म्हणजे मामाकडनं एक भाच्याला गिफ्ट भेटलेलं आहे बड्डेच्या दिवशी. हो. काय 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 गुण बघितलेले आहेत त्या ह्याच्यात. नाही, आपण गुण नाही बघत.
वासरू आपल्याला आवडलं आणि त्या माणूस म्हणला 100% तुमचं नाव करणार. आता गरीब माणूस येत होतो, पण त्या माणसं त्याचं बी असं इकडून वासरू आणतात असं देतात. पण त्या माणसाने मागे बी मला फोन करून एक वासरू देऊ दे, पण त्यावेळेस मला काय जमलं नाही जायला आणि माझं काय अडचण असं फोन नाही करून जात. त्यावेळेस ते घेऊनच आले वासरू बोलच्या पट्टीला. तिकडं काय नाव होतं ते त्यांच्याकडे असताना? कैची. आणि इकडं आल्यावर त्याचं पुन्हा एकदा नामकरण केलंय छोटा सावकार. हो, छोटा सावकार. काय सांगाल त्याविषयी? नाही आपलं हे मोठा सावकार आहे ना, त्याच्यामुळे त्यात छोटा सावकार नाव ठेवलं. म्हणजे पुढं त्याच्यात गुण त्याच्यात बघितलेले आहेत थोडेफार. काय सांगाल त्याविषयी? कसं पळते नशीब असं शेवट. नशीब किती वासरू पळते पुढे आपल्याला काय पुढचे सांगू शकत नाही ना, कोणचं नंदी किती पर्यंत सांगू शकत नाही आपण. बकासुरा किती दिवसाच्या गॅपनं पळणार आहे किंवा काय? पण त्या दिवशी सांगा तुम्हाला किती दिवस आहे पण ते अजून तर नाही नक्की किती पर्यंत सांगता येत नाही. नाही मी सांगितलं आमचं आणि त्या लालबादशाच्या मालकाचं बोलतो आपली गाडी पाहणारच होती 21 तारखेला, पण ते काय नेमकं ते आपली गाडी पाहिली नाही. आणि ते कसं आहे, पुढची पण तारीख ते सांगतायत की बाबा बकासूर तिकडे जाणार आहे. बघू ते 28 तारीख म्हणतात. बघू अजून नक्की नाही आपलं 28 तारखेचं. मी त्याची कळवून बैल ज्या दिवशी आधी आपण इकडे पळवणार एकदा आणि नंतर पळवण्याचं त्यामुळं सांगता येत नाही आपण कधी पळवतील. म्हणजे शाश्वतीच नाहीये का कसं काय? नाही बघू ना आपण तिथे कुठली लोक आपल्याला भरपूर प्रेम देतात. आपल्या नंदीला देवच मानतात ती त्या साईडची. छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, नाशिक, अहिल्यानगर. त्याच्यामुळे ते लोकांचं काय ना ते माणसं कुठली स्वभाव बिभाव चांगला आहे आपल्या बकासूरसाठी तर चांगलं ते. पण बघू जमलं तर जाईन 28 तारखेला. बकासूर सगळ्यांचंच प्रेम आहे, तुम्हाला 28 सगळ्यांचंच प्रेम आहे. बकासूर आम्हाला आका महाराष्ट्र ओळखतो आजकाल. आज देव मैदानात नसताना पण काय काय फॅन्स गोट्यावर येऊन पण दर्शन म्हणजे बघून गेलेले आहेत त्याला. दररोज येतात 100-150 दररोज येतात आपल्या गोठ्यावर पाया पडण्यासाठी. काय सांगाल हे म्हणजे विशेष प्रेम म्हणायला लागेल. हो ते विशेष प्रेम बकासूरच. अमोल दादा काय सांग, तुला किती जणांनी विचारलं की कधी येणार आहे किंवा काय? सगळेच विचारत होते. सगळेच वाट बघतात पण काय आता मामांनी आराम दिला त्यामुळे आम्ही पण सांगितलं मामांनी आराम राहू द्यावा. आत्ता आरामावर असताना मामा म्हणजे गोट्यात मस्ती वगैरे करतोय का पहिल्यासारखी तशीच? मस्त मी आता तुम्ही बघा 3-3 दोरे लावले त्याला. म्हणजे अजून तीच रग आहे, फक्त जरा आराम द्यायचा म्हणून हे केलेलं आहे. हो, ते कसं त्याचा सध्याचा बॅट पॅच आम्ही बॅट पॅचला कधी खचून गेलो नाही. आणि आपण 15-15 दिवस आधी सांगून 1 नंबर केला. त्यामुळे आपण काय लोक किती कमेंट करू दे आपण कमेंटवर आयुष्यात लक्ष देत नाही. तर आपण त्याच्या लक्ष देत नाही. आपल्याला बोलायला येतं पण आपण कसं आहे ही महाराष्ट्र संस्कृती असल्यामुळे आपल्या पुढच्याला काही वाईट बोलता येत नाही. नाही तर बोलायला आपण पण चांगले चांगले बोलू शकतोय. एक तुमच्या नावाचं पण फेक आयडी काढून पण कमेंट करतायत. तर ते तुम्हाला तर मी कमेंटवर लक्ष देत नाही. फेक आयडी काय ती मोबाईल नंबर द्या खाली करू मग काय असेल ते समोर समोर. कारण म्हणजे जो चांगलं हे करत असतो त्याला माग हे बकासूर इतिहास केला मी आमचा बकासूर नाही ना जे महाराष्ट्राला प्रेम लागलं आणि आम्हाला सगळ्यांची साथ भेटली बारीकपणा बसून आम्ही काही कुणाच्या नावासाठी कुणा काय नाव पाहलो कुणाच्या आणखीन घेतलं 12 वेळा झालो. आजपर्यंत मोडल्या विसरा वैभवला विसरा आणि आमचे पहिले त्याचं नाव लागायचं आमचे कोकण त्यांना विसरा हिंद घेतले मैदानात कोणचं कोणी पहिले केलं. आता एक बी प्यार नाही की मोहिनी केलाय का वैभवने केलाय का सचिन शेटने केलाय. सगळं पहिले मिस केला लोक म्हणतात हे झालं वैयक्तिक सचिन शेट म्हणले मामा मला कमिटी त्यात तुम्ही आपलं नाव काढून टाका त्यांच्यामुळे काढण्याचं आपण त्याचं शेवटपर्यंत नाव अजून बी नाव लावू इच्छितो. पण ते स्वतः फोन करायला लागले त्यांची बाईट झाली मला फोन केला मामा नाव काढून टाका. नाही तर आपण काय पैसा त्यांचं नाव लागलंय आपल्याला त्यांचा पहिला करार झाला त्यावेळेस आपल्या लोक डबल टिबल पैसे होते मामा आमचं नाव बैल पाहा आम्ही काय असेल ते देतो. सचिन शेटलाच माहिती आपण किती पैसे घेतो त्यांच्याकडून. पैशासाठी काय जसं आतापर्यंत मी पैसे कमवून मोकळा आला असतो बैलाच्या नाव. पंढरी शेठ फडके यांचा पण आवडता नंदी होता, काय सांगाल त्यांच्याविषयी? आज त्या आता त्यांच्या मागं माननीय आबा शाह यांच्या मागं त्यांचं बी नाव आहे. तुम्ही काय केलं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. आणि तुम्ही एकच फोन केला आमची त्यांची काय ओळख नव्हती. मी एकच फोन केला म्हणलं असं असे बैल पोळायला लागते शेठ म्हणले बकासूर 100% येणार आणि आजारी असून तो मालक आपल्या बैल पोळायला आलता आणि डान्स बी केलता आपल्या बैल पोळ्यात. आणि त्यांच्या कधी बी त्यांच्या मुलाने आपल्याला बैल माहितला आपले गुरुनाथ शेठ फडके आपण त्यांना एका शब्द बैल दिला. फॉर्च्युनरच्या मैदानाला झालं
हो झालं ते कसं होतं त्या मैदानासाठी आपण फक्त त्या शेटच्या नावाखाली बैल दिलं. त्यांनी फोन केला त्यांचा फोन आलता आणि बावडे असन राहुल आप्पा असन आणि अक्षय शेट असन आपले त्यांचा फोन आम्हाला गाडी राहतात आणि आपल्या बैला मला माहिती होतं बैल माझा बॅट असो किंवा काय असं मोठं मैदान आम्हाला तो कधीच मान खाली घालून देतो आणि बॅट पॅच मध्ये त्याची काय आलं कडेने गाडी लागली. जर मधून असतं तर आपण सांगून एक नंबर केला असता. सांगितलं बॅट पॅच आणि किती वाजता फायनल झाले किती वाजता बैल आता सोन्या 50-50 केसरीला पण पाळणार नव्हता, पण ते राहुल आप्पामुळं राहुल आप्पा आणि आपले त्याचे सोन्या 50-50 गुरुचे त्यांचे आपण हार म्हणून नाही गेलो पण ते म्हणले मामा त्याच्यासाठी पळा म्हणून पळा आता आधी आधी पर्यंत पहिला नव्हता झाला आणि मी पावलाच नव्हतो. मोहित आणि आप्पाचं बोलणं झालं त्यांनी बैल पावला. आणि जेव्हा जेव्हा देवानं कमबॅक केलेला आहे तो प्रथम क्रमांकाचाच केलेला आहे. काय सांगाल त्याविषयी? कमबॅक केला प्रथम अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पुणे जाल ते बैलगाडा मालक आहे त्यांना बी माहिती आहे बैल काय करू शकतोय. हे आजकाल आल्याच नाही फुटाणं वाले काही बोलतात त्याच्याबद्दल आपण नाही लक्ष त्यांच्याकडे. काय म्हणजे आता म्हणजे परत पायऱ्याला हे होतंय का काय? पहिला अडचणी काय मोठी मोठी बैल गुलाल असेल ती बैल घालून गुलाल करतात तसं आपलं काय नाही. ज्यावेळेस मला गुलाल करायचा असेल मी त्यावेळेस तुम्हाला सांगणार मी बैल त्या दिवशी माझा गुलाल राहणार. जर नाही राहिला तेव्हा पुढं मग मला सांगा की बैल तुम्ही मानला गुलाबात राहणार बैल गुलाबात राहिला. एक तेवढा त्याच्यावर कॉन्फिडन्स आहे. 100% आता मी गेल्या वर्षी सांगितलं तुम्हाला महाराष्ट्राचा गुलाल नव्हता गावाला 1 नंबरचा ते फायनल होते आपले पण 1 नंबर नव्हता. मी 15 दिवस आधी सांगितलं होतं की महाबाई ते 1 नंबर करणार आणि आतापर्यंत महाबाईने सगळे नवीन चेहरे घेऊन 1 नंबर केलाय. आजपर्यंत महाबाईच्या गायात पायात हिंद केसरी झाल्यात त्यांचं महाबाई सोडून आतापर्यंत दाखवा मला 1 नंबर झालेला. काय सांगाल म्हणजे देवामुळे त्यांना बोलाय बी भरपूर आहे. काही काही बोलतात ना असं तसं काही काही लोकांनी वायदे मागतात हे करतात मा वायदे आपण वायदे घेतो. पहिला आपण भेटला पैसे होते का माझ्या घरी काय अंबानी काय पेट्रोल काय माया कुणाचं नाही त्याला पेट्रोल डिझेलला पैसे द्यायला लागतात. एवढा वाटत पोरायला त्यात खाणं पिणं असतं. वैयक्तिक मला माहिती आहे बैलगाडी क्षेत्र कसं आहे मी याच्यातून बारीक कोणाचा अनुभव घेतलेला आहे. जोपर्यंत पळतो तोपर्यंत पण माझ्या बाकासोबत जे चाहत्यांचं प्रेम आहे ते कधीच कमी वाढलं किंवा नाही पडू. फक्त मी मैदानात काय न्यायचो चाहती काय काय लाईव्ह बघता येतात काय काय लांब लांब लाईव्ह बघतात. दर्शन झालं ते देव म्हणून पाया पडून ते हारू किंवा देतो मैदान आला बाद त्याला तेवढंच पडतं. लोक काय काय कमी करायला मामा लेस पळतात पैसाठी पळतो आम्ही पैसाठी नाही पळले हे लोकांना बी काय पाहिजे. आता बैल मला 2-3 महिने हे जातो का लोक काही मला काही वेगळ्या पैसे देतात का ज्याला माहिती बैल काय करणार त्यांना माहिती बैल का अजून संपलं अजून 2 वर्ष कसा पोहोचेल. आणि आगामी 20 तारखेचं महाराष्ट्र केसरीचं मैदान येते 20ला दिसणार आहे का 23ला दिसणार आहे काय नाही सांगू शकत नाही तुम्हाला म्हणलो ना. कारण एक दिवस आधी माझं नियोजन होईल पावायचं तर माझ्या डोक्यात मी पावणार नाही तर मग डायरेक्ट 15 तारखेच्या पुढे 15 तारखेच्या पुढंच. आले डोक्यात तर मी 23 तारखेला पोहीन 20 तारखेला पोहीन. कारण भरपूर प्रेक्षकांच्या पण कमेंट येत आहेत आणि जो मी इंस्टाला व्हिडिओ टाकलेला म्हणजे असं सूर्योदयाच्या ह्याच्यातनं तो चाललेला आहे त्या व्हिडिओला पण खूप कमेंट आलेल्या आहे की लवकरच देव कमबॅक करेल. कमबॅक करणार कमबॅक काय आता आपल्या कसं त्यांनी गुलाल केलेला शेवट कसं असतं देवाला बिवानवाज बघा भोगायला लावलाय तर त्याचं काय भेटलं का असेल काय असेल काही लोक म्हणतात काय असेल बाहेरचं श्रद्धा बिद्धा असेल तर ते त्याच्यावर असेल तर ते लवकरच दूर होईल. आणि मित्रांनो तुमच्याच ह्या सपोर्टमुळं आपला देव बाकासूर पुन्हा एकदा मैदानात धावताना दिसेल. आता लोकांनी काय केलं काही लोक हे करतात त्यांनी फक्त बाकासूरचा फक्त वापर करून घेतलाय फॅन्स वाढवण्यासाठी. हे असं करायला नाही पाहिजे. तुम्ही आता बैल करताय आता बैल मैदानात गेला तरी बैला बशी येत नाही आणि इथून पुढे येऊ पी नका बैल द्यावेळेस 1 नंबर करीन तुम्ही येऊ पी नका. मी जर चुकून मैदानात असेल मी काही येत नाही मैदानात माझा धंदा चालू असतो चुकून मी मैदानात असेल तर मी डायरेक्ट काय बोलून ते मी सर्वस्वी जबाबदार ती पुढली लोक असतात. आम्ही संघटने मार्फत आता जे वातावरण एकामेकीला असं गैरसमज होतात तुमच्या युट्यूब चॅनल म्हणून होतात तुम्हाला बी थोडंफार कळायला पाहिजे की चुकून माझ्यातून एखादा रागाचा पडत काय वैयक्तिक एखाद्या मालकाविरुद्ध काही शब्द गेला तुम्ही तो डिलीट करा पाहिजे ना. आमच्याला बोलताना एखादा चुकून एखादा मालकाला गेला किंवा चॅटला गेला तुम्ही तो डिलीट करा पाहिजे. मग कसं होतं एक पुढच्या मालक वातावरण होत नाही हो
शेवट आपलं बैलगाडी क्षेत्र मिळून राहिलं तर पुढे चालणार. लोक आहे बंद करायला टापलेली लोक आहे. आता आपल्या बकासूर पळतून आपण म्हणतोय, पण त्याच्यात गोरगरीब लोक लय आल्यात बकासूर बघून किंवा मथुर बघून. लय लोक या क्षेत्रात पाहायला आल्यात. तुम्ही कमेंट करा ना करू. कमेंट निघा हे होतं. आता तुम्ही आभाव कमेंट करताय. आता आपल्या क्षेत्रात येऊन नाना आहे, धनेदार शिंदे, विलास पैलवाने, तुम्ही अशा माणसाला कमेंट नका करू. आणि ते लोक आहे म्हणून बैलगाडी क्षेत्र चालू आहे. आता युवा संघटना भारी काम करते. एखादा कमेंट केले तर तेच तुम्ही दाबा की कमेंट नको करू. तुमच्या कमेंटनी काही कोण होणार नाही. तुम्ही कमेंट नका नको, तुमचा कमेंट बॉक्स बंद करून ठेवता. तुमच्या व्हिडिओ चालतात, तुम्हाला व्ह्यूज भेटतात, तुम्हाला 2 रुपये भेटतात. पण एखाद्याच्या घर उद्ध्वस्त होण्याच्या मागे एक प्रकार झालेला आहे. चांगले संबंध एखाद्या ताटात खाल्ले लोक असतात. मग तुमच्या बाईटमुळे कुठं नव्हतं भांडण लावून तुम्हाला काय भेटणार आहे. तुम्ही ते कट करीत जाणार. मस्त मी म्हणलो सगळी डिलीट बाईट टाक काय असेल ते, पण ते तुम्हाला काय पाहिजे तुम्ही कट करायची. जागा सपाटात माणूस काय बोलून जातो. म्हणजे युट्यूबरांनी पण ऐकून सगळं व्यवस्थित जे चांगलं ते दाखवलं पाहिजे. हो, आता तुम्ही इथून मागं माझ्या बाईट बघा किती कमेंट आला आम्हाला मोहिला बोला, पण याचं आम्ही कधीच उत्तर देणार. आता हे क्षेत्र आहे, बैलगाडी हार जीत होत राहते. पुढच्याने बोललो ना आम्ही बोलाय काही नाही का. शेवटी आपल्याला क्षेत्र वाढवलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. त्यामुळं सगळ्यांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे. हो, मान सन्मान माननीय आबाशावाला सगळ्यांनी करायला पाहिजे. मोठे थोर असत त्यांना बी सांगतो हात जोडून, तुम्ही त्यांना काय बोलू नका. कारण त्या माणसाने बैलगाडी क्षेत्र चालू झाले म्हणून आता आपण इथंच पोहोचतोय. आता हे क्षेत्र बंद होणार नाही. तर शेवटी भांडण तंड झाली, उद्या एखाद्याच्या घरात काही झालं, आपल्याला माहिती आहे. आपण मी दोनदा जे पोलीस कंप्लेंट झालं काय असते आम्हाला अनुभवलं याचा. मेन म्हणजे जेव्हा इन्स्टा आय डी बाकासुरचं त्याच्यावरनं पण आपले हे अनुभव झाले. आयडी तर लय कमेंट लोक कुणाच्या वैभव आलं, माझं झालं, मोहित झालं, पोरा असं बैल संघ दोन दिसली की त्याच्यात नाव फोटो टाकणार. कुणाला आयडी घ्या माणसाची नाही, मी समोर आणतो हे करतो असं नाही होत. तुम्ही बी गैरसर, तुम्ही बी मोठी लोक आहे, तुम्ही समजून घ्यायचं. तुम्ही युट्यूब चॅनल तुम्ही असो किंवा कुणी असो, तुम्ही ते हात जोडून सांगतो तुम्हाला ते कट केलं तर वाईट नका घेत जाऊ. तर चांगलं आहे तेच दाखवायचं. तुमचे 2 रुपये तुम्हाला तुमची वाईट नको चालू द्या, पण हात जोडून विनंती. आता बघा आमच्या किती आयडिया आहे, तुझे लोक किती पैसे कमवतात. आणि माझं नाव सांगून लोक पैसे बी घेतात लोकांकडून. बकासूरचं नाव टाकून कॅनल टाकून पैसे येतात. मी हात जोडून सांगतो त्या बकासूर प्रेमींना, मोठ्या वर्ग लोक हे बाहेर देशात राहतात, की मामाचा फोन आला किंवा नाही आला, मामाने जर बाहेर दिली तरच खरं असेल. काही लोकांनी बकासूर आदरी म्हणून मध्ये कॅनल टाकला होता, त्याच्यावर कॅम झाला, पैसे घेतले त्या माणसाने. असं नका करू. बकासूर प्रेमी आहे ना, बकासूरला देव मानतात, त्याच्यामध्ये पुढचा मागचा न विचार करता लगेच स्कॅनर पैसे पाठवतात. आता मध्ये मध्ये तर माझ्या एकाने सांगितलं की मामा तुम्हाला वायदी कमी पडत असेल तर आमचं कॅनर पाठवा. अरे तुमच्या दम खाया तुम्ही वायदी मानता, तुमच्यात 1 रुपयाची दानत नाही कुणाला. ते बोलतो ते कधीच करीत नाही. एखादी दानत नसते एखाद्याला द्यायला पैसे. आता बैलगाडी क्षेत्रामध्ये गोरगोर ड्रायव्हर लोक असं ह्यांचा ऍक्सिडेंट होतात, त्यांना द्या ना, त्यांचं स्कॅनर देतात ना ग्रुपला, त्यांना द्या की तुम्ही 200-500 रुपये मदत करा की. मध्ये एक आपले 2 ड्रायव्हरचं हे झालं, त्यांना करा की मदत. त्यांचं स्कॅनर ग्रुपला सगळ्यांना येतात ना, द्या ना 200-100 रुपये द्यायला. त्या माणसाचं घरच्यांची परिस्थिती मुलं बाळ शिकण पुढं होईल. काय म्हणजे जे हे चाललंय त्याविषयी काय सांगायला, म्हणजे स्कॅम वगैरे हे करतायत. ते कॅमेरा आता बघा होता मध्ये एकाने टाकलं आयडी, मला आता मेसेज, मला फोटो आलं त्यावेळेस. आता मला सांगू शकत नाही ना, आता आपलं काही चॅनल आपण कधी बाईट नव्हतं देणार. पण आता हे कालच्या मी याच्यात मला वैभवला, मोहितला, मला अमोलला ह्यांना लेच फोन यायला लागले की बाबा या नाही काय नाही. पण कसं असं नका फोटो बोलू जाऊ. मामाचं मा बोलून फोनवर बोलन की येणार तेव्हाच करा ना तुम्ही चॅनलसाठी. लोक 500 व्ह्यूज आले ते बकासूर येणार असं नाही हो. बकासूर 1 व्ह्यूज नाही आले तरी बकासूर जर यायचा म्हणलं तर मी 18 तारखेला वाईट तिकडं छत्रपती संभाजीनगर. पण असं फोन कॉल वगैरे ठीक आहे, आपण त्याच्यावर बांधलेला का. आता आपण आतापर्यंत नाही दिव पावलेलो आहे. जायचं दिव मी जाऊ शकतो आणि गेल्या की गुलाल फिरवू शकतो. मग कोणच्या पायरा असू मा असं नाही करा पाहिजे. कसं ते वैयक्तिक असं नाही करा पाहिजे. मित्रांनो, कुठलीही अफवा पसरू नका. मामांनी स्वतः सांगितलंय की जे म्हणजे मैदान बकासूर दिसणार आहे त्या मैदानात ते स्वतः आदल्या दिवशी पोस्ट टाकून हे करणार आहेत, किंवा ज्या मैदानात चिठ्ठी निघेल त्या दिवशी तुम्हाला नक्की कळणार आहे. आणि कुणी काही अफवा पसरू नका. बकासूर आपला देव चांगला आहे आणि आरामावर आहे. थोडासा त्याच्या शरीराच्या ह्यानं आराम पण त्याला
गरजेचं आहे आत्ता त्याच्या वयाच्या मानानुसार. त्यामुळं कुणीही कुठलीही अफवा पसरू नका. मामा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल. आणि आपला देव बकासूर लवकरच आपल्याला मैदानात धावताना दिसावा हीच हात जोडून तुमच्या सगळ्या युट्यूब चॅनलवाले असेल कोणी असेल की असं गैरसमज कुणाचं पसरू नका. तुमच्या युट्यूब चॅनलमुळे काय होते गैरसमज होतं लोक भांडण होतात. आता बाकीचे राहतात बाजूला आपले बकासूर प्रेमी असेल बाकीचे नंदीचं प्रेम असेल किंवा काही माणसं असेल त्याचा वादिवाद लावू नका. फक्त एवढंच मला हात जोडून विनंती आहे. आणि एक शेवट जाता सांगतोय त्या देव माणसाला कमेंट करू नका. त्या देव माणसामुळे आज आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला बकासूर आणि सगळं बैलगाडी क्षेत्र बघा मिळते प्रेक्षक असतात. तर एकच हात जोडून की त्या देव माणसाला कमेंट करू नका. धन्यवाद मामा.